नमस्कार मंडळी. आज आपल्याला शेपा चक्याची भाजी करायची. मग त्याच्यासाठी शेपा काढून घेऊ आपण शेतातल्या आपल्या. हे झाले बघा आता आपली शेपा काढून. आता आपण चुक्याची भाजी काढून घेऊ बघा. तेव्हा आता कसला चुका आलाय मोठा. आता त्याला बी यायला लागले, मग आपण नीट करताना घेऊ काढून त्याचं बी. आता असा खुडून घ्यावा लागतो खालनं, म्हणजे फुटतो सारखा. हे झाले आपली शेपा चुक्याची भाजी काढून. आता घरी घेऊन आता ह्याचं काय करायचं, शेंडही खोडायचं, पाला खोडायचा आणि धुवून घ्यायचा. आता आपण हे शेंडा शेंडा काढून घेऊ. निबर हे फुलं आलेली काढून टाकू बाजूला. आता कसं आहे, मोठा चुका झाला बघा लय. त्याच्यामुळे आता काय करावं लागतं, शेंडा खोडावं लागतं, त्याला बी यायला लागलं. म्हणून पाला पाला घेऊ काढून आपण. शेपा चुक्याची भाजी आपलं गावरान खाणं, तोंडाला चव येते. आंबट भाजी कसं ही नेहमी ठेवतो बघा आम्ही, शेपा चुका कुठल्या बी भाज्या. भाजीपाल्याचं खाणं चांगलं. आता ही भाज्या आपण दोन्ही बी धुवून घेऊ चांगल्या स्वच्छ. आता भाज्या बारीक कापून घेऊ आपण. ह्या झाल्या आपल्या आता भाज्या कापून. आता शिजायला टाकू चुलीवर. आता चुलीवर कढई ठेवून घेऊ आपण भाजी शिजू घालायला. पाणी होतं त्याच्यात. आता भाजी शिजायला टाकून घेऊ. आता 5-10 मिनिटं जरा शिजून घेऊ भाजीला. आता ह्या भाजीला साहित्य घेतलंय बघा, मिरची, लसूण, मीठ, शेंगदाणे जाडसर कुटायचे जरा, आणि पीठ. आता लसूण सोलून घेऊ. आता एकदमच लसूण सोलून घेते, थोडा फोडणी लावी लगेच. आणि मिरचीला बी टाकायचा थोडा, म्हणजे भाजी खमंग होती. भाजीला लसूणच लागतो बघा जास्त. लसणाशिवाय भाजी नाही खमंग होत. आता फोडणीसाठी जरा बारीक तुकडं करून घेऊ बघा. आता लसूण मिरच्या एकत्र कुटून घेऊ.
आणि त्याच्यातच शेंगदाणा टाकू परत, म्हणजे जाडसर राहतात. मीठ टाकू चवीपुरतं मिरचीच्या. आता मिरची झाली बघा कुठून. आता शेंगदाणा टाकू ह्याच्यात, म्हणजे आबडधोबड शेंगदाणा कुठून घ्यायच्यात. कच्चं शेंगदाणा घेतले. कच्चं शेंगदाणा भाजीला असलं ना खमंग लागते बघा भाजी शेपाचोक्याची. शेपाचोक्याच्या भाजीला कधी बी टाकायचं असं कच्चच, भाजायचं नाही, आबडधोबड कुटायचं. आता झालं बघा कुठून. आता काढून घेऊ फोडणीसाठी. आता भाजी शिजवून घेतली बघा. आता पाणी इळून काढू आपण त्याच्यातलं, म्हणजे हटायला येते. आता हे कुठल्याला शेंगदाणा, मिरची, लसूण सगळं आपण एकत्र करायचं. आता वाटून घ्यायला ह्याला. पीठ टाकू थोडं, म्हणजे भाजी हटायला येते एकदम. सगळं मिरची ते एकत्र होईल. आता ह्या काही भाजी अशी आपण हटून घेऊ. आता कढई ठेवून घेऊ फोडणीसाठी. आता फोडणीसाठी तेल टाकून घेऊ. लसूण टाकून घेऊ त्या तेलात. आता भाजी टाकून घेऊ. लाल झाला लसूण. आता थोडं पाणी घेऊन धुवून टाकते आता हे पाच सगळं. आता मीठ थोडंसं टाकते बघा. आता मिरचीत बी टाकलेलं आहे, उगं थोडं टाकते चवीपुरतं. भाजी आता चटचट करायला लागली. काय नाही, आता ह्या चटचट केलं की झालं भाजीचं. असं लई कडावं असं काय नसतंय भाजीचं. आता भाजी कडली चांगली, घेऊ काढून आता प्लेटमध्ये. ही झाली आपली आता शेपाचोक्याची भाजी आणि भाकरी. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला.